शिक्षणाचा सर्व क्षेत्र सोडून शासन फक्त शिक्षकांच्याच पाठीमागे लागले असंही थोडंसं दिसतंय। खरं तर शिक्षण हा आपल्या समाजाचा कणा आहे। जर शिक्षण पद्धतीच नीट नसली तर पुढचा सगळा समाज पद्धती कशी घडणार आणि मग आपला देश कसा घडणार, हा सगळा प्रश्न आमच्या समोर आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठीच ही 20ची बॅच आहे। जर 40ची बॅच केली तर वैयक्तिक लक्ष देता येत नाही विद्यार्थ्यांकडे प्रॅक्टिकलसाठी, किंवा 45 मिनिटाचा तास नसेल तर ते सरांनी मगाशी सांगितलं की प्रॅक्टिकल मधनं यायला परत वर्गामध्ये यायला वेळ जातो आणि मग शिकवणार कधी, हा सगळ्या गोष्टी आहेत। शिवाय शिक्षणाशिवाय शिकवण्यापेक्षा इतरही काम आमच्यावर देतंय शासन, आम्ही ते करतोय निमूटपणे, पण शासनाने तरी आमचं मग असा विचार करावा एवढीच अपेक्षा आहे। माझ्या सर्व महिला भगिनी आज खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सगळी कॉलेजची कामं ज्यांनी सांभाळलीत आम्ही इकडे आल्यामुळं मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानते। शिक्षक संघटना सतत आमच्या पाठीशी आहे। संघटनेचं काम अतिशय प्रेरणादायी आहे, म्हणून आम्ही सर्व मनापासून या आंदोलनात उतरलेलो आहोत। शासनाकडनं एवढीच अपेक्षा आहे, आमची मागणी मान्य करावी। आपण पाहू शकता की इथे पुणे जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयातील संघटनेतील लोक जमा झालेत। आपण नक्की त्यांना विचारूया काय त्यांच्या समस्या आहेत, का ते इथं आज आंदोलन करतायत। सर, सर्वप्रथम आपलं नाव आणि कुठनं? पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीनं पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधव ज्युनियर कॉलेजचे एकत्र आलेले आहेत। मी प्राचार्य विक्रम काळे, सचिव पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना। शासनाने जो काही अन्यायकारक 11वी-12वी संच मान्यतेचा ड्राफ्ट तयार केला आहे तो रद्द करावा आणि प्रचलित पद्धतीनेच संच मान्यता व्हावी, यासाठी आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी आज शेकडोंच्या संख्येने उपस्थित आहोत। आणि 50 वर्षात शासनाला इथून पाठीमागे काही बदल करावा असं वाटला नाही। जे चालू आहे ते बंद पाडायचं, गोरगरीब मुलांचं शिक्षण बंद करायचं, शिक्षकांच्या नोकऱ्यावर गदा आणायची आणि शासनाचा फायदा कसा होईल हे पाहायचं। हे अन्याय शासनाचा अन्याय शिक्षक कदापि सहन करणार नाही, यासाठी आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे। नमस्कार, मी प्राध्यापक लक्ष्मण रोडे, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ। आज आम्ही या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती धरणे आंदोलन करत आहोत। पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातले 600 ते 700 शिक्षक उपस्थित आहेत। शासनाने येऊ घातलेली जी ऑनलाईन अन्यायकारक संच मान्यता आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे आंदोलन आहे। या संच मान्यतेमध्ये शासनाने विज्ञान विषयाच्या प्रॅक्टिकलची बॅच 20 विद्यार्थ्यांची 75 सालापासून आहे ती आता 30 करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या पूर्ण राज्यातील जवळजवळ 8,500 ते 10,000 शिक्षक, विज्ञान शिक्षक त्या ठिकाणी कमी होत आहेत। आणि हे नुसतं शिक्षक कमी होण्याचं शासनाचं धोरण नाही, तर 20 विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकलचे बॅच 30ची करायचे। मग त्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग कसे समजावून घ्यायचे? ग्रामीण भागामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये साहित्य नसतं, त्यामुळेच आतापर्यंत 75 सालापासून की 20ची प्रॅक्टिकलची बॅच, कमी साहित्य असेल तर 2 विद्यार्थ्यांचा गट करून त्या ठिकाणी साहित्य असतात ते पुरावं म्हणून 20 विद्यार्थ्यांची बॅच केलेली आहे। परंतु या शासनाचं धोरण चुकीचं आहे, त्यांनी 30 करायचं ठरवलं। त्याचप्रमाणे सिनियर कॉलेज अटॅच विद्यार्थ्यांची जी तासिका असते 45 मिनिटाची तासिका असते, कारण सिनियर कॉलेजला 120 विद्यार्थी असतात, त्यांची प्रेझेंटी घेणे याच्यामध्ये वेळ जातो। म्हणून हायस्कूल अटॅचला 40 मिनिटांनी, सिनियर अटॅचला 45 मिनिटं, 5 मिनिटं त्या ठिकाणी सिनियर अटॅचला तासिका जास्त असते। याचं कारण हेच आहे की 120 विद्यार्थी असतात, ते कमी करून सर्वांना 40 मिनिटाची तासिका करा, असं शासनाचं धोरण आहे। त्याच्यामुळं दर 9 शिक्षकामध्ये मागे शिक्षण उच्च शिक्षण अटॅच असणारे आमचे कनिष्ठ शिक्षक आहेत, तो 1 शिक्षक सरप्लस होतोय। इथेही फटका बसतोय। तर विद्यार्थ्यांची वेळ कमी करायची म्हणजे शिक्षणामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। तर हे सर्व बाबी त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळं आम्ही महासंघ त्या ठिकाणी आंदोलन करतोय। हे साखळी आंदोलन आहे। 3 दिवस पावसाळी अधिवेशन शासन चालू असल्यामुळं आमच्या 8 विभागामध्ये प्रत्येक विभागात 3-3 दिवस असं आंदोलन चालू आहे आणि शेवटचं आंदोलन आपण 30 जूनला आझाद मैदानावरती महासंघाचं आंदोलन आहे। तर शासनाने आमच्या या मागण्यांचा विचार करावा अशी मी शासनाला महासंघाच्या वतीने विनंती करतो आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण असलं पाहिजे ही महासंघाची भूमिका आहे। म्हणून विज्ञानच्या प्रॅक्टिकलची बॅच आहे ही 20चीच असावी, कारण आपण आता विज्ञान युगाकडे आहे, आता एआयचं युग आहे आणि तुम्ही प्रॅक्टिकलची बॅच 20च्या ऐवजी 30 करताय, तर हे शासनाचं धोरण पूर्ण चुकीचं आहे। महासंघाचा याला ठामपणे विरोध आहे। हे त्या ठिकाणी
20ची बॅच झाल्याशिवाय महासंघ गप्प बसणार आहे. आम्ही शासनाला ठणकावून सांगतो. नाही तर दरवर्षी त्या ठिकाणी आपल्याला स्केलसाठी दर 10 वर्षांनी मांडायला लागायचं. 5-6 वर्ष तो आपला मोर्चा चालायचा, 5-6 वर्ष ते आपलं त्या ठिकाणी आंदोलन चालायचे. त्यावेळेला कुठंतरी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून हे जे मोठं स्केल आहे संघटनेने आहे आणि ही पद आहेत ती संघटनेमुळे आहे. तुमचं वैयक्तिक काम संघटनेने करू असू द्या किंवा नसू द्या, जी आमच्याकडे संघटनेकडे कामं येतात ती संघटना करते. कारण आता तुम्हाला बाकीचं काही सांगायला नको, वेगळ्या मार्गाने कोणी जातात ते, परंतु त्यांचंही त्या ठिकाणी ते ज्युनियर कॉलेजचे शिक्षक होतात, संघटनेचे सभासद होतात आणि संघटना हे धोरणात्मक निर्णयासाठी राज्य शासनाला बांधण्यासाठी असते. माझं नाव सविता काशीनाथ पवार. मी श्री शिवाजी विद्या मंदिर औंध इथे कार्य करते. तर त्या ठिकाणी मी इथे जे येण्याचं माझं प्रयोजन आहे ते याच्यासाठी आहे की 20ची बॅच जी आहे ती आता 40ची केलेली आहे. तर जर प्रॅक्टिकल घ्यायचं असेल तर 20 विद्यार्थ्यांना कंट्रोल करायचं आहे. त्यांची प्रत्येकाची स्लाइड जर बघायची असेल तर मला दिलेल्या वेळामध्ये त्यांना ते प्रॅक्टिकल एक्सप्लेन पण करायचंय. त्याच्यानंतर त्यांना ती प्रोसिजर पण सांगायची आहे, स्लाइड कशी बनवायची आहे आणि ते प्रॅक्टिकल त्यांच्याकडून करून घ्यायचे आणि मला प्रत्येकाचे रिझल्ट बघायचे पण आहेत. मग हे जर असेल तर ते डबल संख्येमध्ये कसं पॉसिबल होणार आहे? 40 विद्यार्थ्यांना नाही शक्य होणार आहे. आणि 40 विद्यार्थ्यांचं जर हे करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत जो आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आहे प्रॅक्टिकलच्या माध्यमातून ते नाही होणार आहे. मग आपण फक्त पाट्या टाकायचे कामं करणार आहोत का? आपला मेन हेतू काय आहे की विद्यार्थ्यांना ते शिक्षण थिअरी जे आहे ते प्रॅक्टिकलच्या माध्यमातून त्यांना समजून सांगायचंय सोप्या भाषेतून. जर बॅच छोटी असेल तर ते छान पद्धतीने त्यांना सांगितलं जाणार आहे. तीच जर बॅच डबलची केली तर त्या मुलांना आपण काहीच देऊ शकणार नाहीये आणि यातून काहीही साध्य होणार नाही. तर ह्या आमच्या बेसिक मागण्या आहेत. आणि आता जर का या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची स्टेप आपली काय असेल? आम्ही जे संघटना जे ठरवेल ते आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आमच्या मागण्यांसाठी आम्ही लढा देत राहू आणि देत राहणार आहेत. आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही सकाळी 10 वाजता या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत आणि 2 पर्यंत धरणे आंदोलन आहे. राज्य महासंघाच्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन 11 मे, त्यानंतर 21 मे, 1 जून, 11 जून आणि त्या ठिकाणी 23, 24, 25 संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे. आणि संपूर्ण राज्यातील जेवढे काही विभागीय उपसंचालक आहेत त्या ठिकाणी त्या विभागातील सर्व पदाधिकारी जाऊन हे आंदोलन करत आहेत. हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाला जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्यापुढे तारांकित प्रश्न उपस्थित करून पुनश्च एकदा अन्यायकारक संच मान्यता रद्द करण्यासाठी हे आंदोलन राज्य महासंघाने आणि या आमच्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने उभारलेलं आहे. मी विकास खोपडे, श्री महात्मा ज्युनियर कॉलेज आकुर्डी या आंदोलनात सहभागी व्हायचं कारण म्हणजे शासनाचा घाट आहे. सर्व अनुदानित ज्युनियर कॉलेज बंद पाडायचे, प्रायव्हेट आणि सेल्फ फायनान्स कॉलेज चालवायचे. त्याच्या अनुषंगाने शासनाने 20 विद्यार्थी बॅचच्या ऐवजी 30 विद्यार्थी बॅच करून त्यामुळं 7 ते 8 हजार शिक्षक सरप्लस होणार आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान या पद्धतीने होणार आहे की जर शासकीय शाळा बंद पडल्या तर गोरगरीब विद्यार्थी शिकण्याला राहणार नाही. त्यांना प्रायव्हेटमध्ये जावं लागेल. प्रायव्हेटमध्ये 1 ते 2 लाख रुपये फी भरून व ऍडमिशन घ्यावं लागेल आणि शिक्षकांचं पण नुकसान, त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांचंही नुकसान आहे. ते वाचवायचं असेल तर पालकांनी पण या आंदोलनाला पाठिंबा देऊन हे आंदोलन आणि या मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. तर आपण इथे पाहू शकतो की प्रॅक्टिकलच्या बॅचेस, त्यानंतर सगळ्या वेळा, वेगवेगळे सरकारचे आणि शासनाचे GR लागू करणे इत्यादी हे सर्व यांच्या मागण्या आहेत. तर त्यासाठी इथं मोठ्या संख्येने महिला, पुरुष सगळेजण इथे, सगळे शिक्षक अख्ख्या पुणे जिल्ह्यातून जमलेले आहेत आणि काही काही संघटना पण जमलेल्या आहेत. सो यांच्या मागण्या आता पूर्ण होतील का आणि त्या केव्हा होतील हेही बघणं आता हेही बघायचं आहे. श्रेयस वांगे, डेली सिटी न्यूज.